कुठे आले तू? देवांच्या गावाला. म्हणजे कुठे? मालवण. मालवण. चल ये इकडे. आताच मी आंघोळ केले हा आणि पूजा पण केली. इकडे बघ ना, पूजा पण केली. आणि आता काय खाणार तू? आता आम्ही खाणार फिश. फिश. बाबा फिश दाखवूया. देवांची मम्मी फिश तळते. फिश. आणि हा आहे कसला रस्सा आहे हो हा? सुरमई रस्सा. सुरमई रस्सा. आणि बघा हे मुलांसाठी कोलंबी फ्राय. हे बघा आज आम्ही केळीच्या पानात जेवणार आहोत. मानसांचे सोडले करंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुट. चला आता आम्ही जेवतो. बाबू बाबा दाखव दाखव बाबडे दाखव. हे बघ देवांच्या आजोबांनी ही बंदूक लाकडाची आहे. ही बघ ही अशी बनवली. दाखव दाखव बेटा दाखव. उगाच यांची शायनिंग चालले. देवांश इकडे नको जाऊ बेटा, वरती आहे. बाबा आर्मी रिटायर्ड आहेत. सांगा बाबा बंदुकीचं. 12 बोर MM राइफल 12 बोर. हाँ इसका खोलने का तरीका ये कैच है, इसको राइट में दबाने का, ऐसे दबाने का खोल गया. इसके अंदर 2 बॉल आता है, 2 राउंड आता है. अच्छा 12 बॉल का. इसके अंदर एक लोड करने का, इसके अंदर एक लोड करने का, और हैंड ग्रप को पकड़ने का. उसको इसका मतलब ये क्या कॉक हो गया. कॉक हो गया. और उसका फायर करने का तरीका ये सेफ्टी कैच है. आगे करने के बाद अभी ये चालू हो गया. हाँ फायरिंग पोजीशन में. ओके. आगे 1-2 राउंड आते हैं. ये आगे वाला लेफ्ट में, पीछे वाला राइट में. हाँ इसको दबाने का अभी ये देखो तरीका. हाँ आगे वाला टाइगर दबाने से हाँ. ये मला नाही त्यात नाहीये बेटा गोळी. ये पीछे वाला दबाने का ये है. लेकिन किसी को हैंडल करने की ऐसी अनुमति नहीं. जिसने आर्मी में दिन निकाला है वही हैंडल कर सकता है इसको. ओके ये खतरनाक चीज़ है. और थँक्यू. आता आम्ही नर्सरी बघायला चाललोय. हे बघा हे दोघं पुढे, जसं काही ह्यांना रस्ता माहिती आहे. प्रवीण नर्सरी ही देवांच्या काकांची नर्सरी आहे. मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. हे धामापूर नदी, हे मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे हे. हा पूर्ण मंदिराचा आवार आहे. बोल. हॅलो गुड मॉर्निंग प्लेट. आम्ही सगळे सकाळी लवकर टाइम वाजता उठलो आहे. आमची चांगली झोप झाली आणि आता आम्ही आमच्या नदीवर जाणार आहे. नदीवर. हा चला. रूप माझे जसे झलक कोकणची ग. बाबू दाखव किती फुल काढलं. फुल काढत होती ना. चप्पल लावली आहे विंचूचा वेग. कशासाठी बाबू फुलं ही?
बाप्पा पूजा करायला. छान आहे ना झाड. झलक कोकणची ग मन समिंदर तनू नदी वळणाची हे बघा मॅडमच्या तर आंघोळ झाले, बाप्पा वगैरे करून छान नाश्ता करायला बसले अंगणात. है ना बाबू, आवडलं? काय खाते तू? चिवडा. गुड. आणि हा समोरचा व्ह्यू. एक दिवस इथे स्टे करून आता आम्ही निघालोय. चला आई, चला बाय कर बेटा, आईला बाय कर. आता आपण कुठे निघालोय? मालवणला ना. आता आम्ही डायरेक्ट मालवणला आणि पहिले सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार. त्यानंतर मग देवांशा आजोळी जाणार. स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधार. आता आम्ही सिंधुदुर्गला पोहोचलोय. ही लाईन आहे तिकीटची. का होते बेभान कसे गहिवरते. आमचा नंबर कधी लागतोय काय माहिती. बोटीने जावं लागतं सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये. गहिवरते तुझ्या कीर्तीच्या कथांना जय शिवाजी, जय शिवाजी, महादेव महादेव. आम्हा साऱ्यांचा तू बापा मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच. घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास, तुझ्या गडाची ही व्यथा आता ब्रेक होते मध्ये किल्ला बनवला असेल रे. तूच बघ. दादा, हात मी एवढं डेंजर वाटतोय. पण ते राजे कशी नाही घाबरले असती. राजा नाही घाबरत कधी. ह्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. बघतोस काय मुजरा काय, बघतोस काय मुजरा काय, बघतोस काय मुजरा काय, बघतोस काय मुजरा काय. ते स्कुबा डायव्हिंग करतात. आज आम्ही चेवला बीचवर आलोय राईड्स करायला, वॉटर राईड्स. आता 7:30 वाजले सकाळचे. आम्हाला डॉल्फिन बघायला जायचंय, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो. आम्ही आता वेटिंगला आहोत. ए दोघांनी हाय करा. ए हाय करा. बस दोघांनी हाय करा. आणि आमचा नंबर लागलेला आहे डॉल्फिन पॉइंटला जायला आहे. बघा समुद्राच्या मधोमध आहोत. 10 ते 15 मिनिटात आम्ही पोहोचू डॉल्फिन पॉइंटवर. किती छान स्वच्छ पाणी आहे.
डॉल्फिन बघण्यासाठी आम्ही समुद्राच्या इथं मधोमध आलोय आणि हे मध्ये एक बेट आहे, इथे आम्ही थोडा वेळ थांबलोय. ए मज्जा बाबू, मज्जा. मस्त वाटतंय बघा एकदम. टक सारखं कर, टक बाबू, टक सारखं कर. कर बाबू, आम्हाला डॉल्फिन नाही दिसले ना, तुम्हीच डॉल्फिन बना. बंगला बनवायला पाणी आणायला गेले आता आरवी. एक आता आम्हाला इथे मोठा बंगला बांधून देणार आहे ती. जोरदार काम चालू आहे. हे स्टोर बघा कशात करते ते बघा. ते बघा गेलं गायब. भाऊ पाणी गायब. काय ग बाबू, पाणी कुठे जात आहे? हा, आणि इथे अजून एक बंगला इथे बनतोय. हा बघा, हा इथे अजून एक दुसरा बंगला बनतोय. देवांश कुठे आहे रे बंगला? काय बनवतोय? तुला नकोय पाणी? तुला पाणी नकोय का? ते गेली दुसरा मग आणायला गेली. ए बघूया कोणाचा छान बनतोय बंगला. बघूया चला, कोणाचा छान बनतोय बघूया आपण. देवांचा की आरवीचा? रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग, गर्द झाडी नदी दाट छाया सजना, अमराई परी माझी. त्यांची जागा जरा चेंज झाले. आरवीची मम्मी पाणी घेऊन आण. व्हॉट? तुम्ही बंगले बांधणार आणि मी पाणी आणू? हा, चला जा, कष्ट करा जरा, पळा. दमलेत खूप घर बांधून. हा बघा, हा एक कामगार इथे बसलाय. कामगार लोळतोय. हे बघा, हे असं अशा पद्धतीचं घर बांधलेलं आहे. हे बघा, अजून पाया पण झालेला नाही घराचा. काय ग, ए काय करताय काय तुम्ही दोघं? लाल माझे हे गाल लाल माती परी, माझे डोळे जणू खोल हिरवी दरी. लाल माझे हे गाल लाल माती परी, माझे डोळे जणू खोल हिरवी दरी. ओठ माझे गुलाबी रताबे सजना, चाल पाहून माझी भाळ थांबे सजना. आज आम्ही आलोय रॉक गार्डनला. आम्हाला खूप लेट झालं यायला इकडे. पूजा होती घरामध्ये दत्त जयंतीची, म्हणून थोडं लेट झालं. वाजले आहेत आता 8. हा आहे रेडीचा गणपती. सावंतवाडीवरनं आम्ही निघालो 1 तासामध्ये. हा रेडीचा गणपती आहे.
हे रेडीच्या मंदिराच्या मागच्या साईडला समुद्राकडे जाण्याचा रस्ता आहे. आता आम्ही सावंतवाडीला ॲक्वेरियम मध्ये आलोय. हे बघा एंट्रन्स आहे हा ॲक्वेरियमचा. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग. गर्द झाडीतली दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना. कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या